जान्हवी ही निकीच्या विरोधात गेलेलीच आहे, त्यामुळे प्रत्येकासोबत बोलताना ती निकीच्या विरोधात बोलताना दिसते। पण अभिजित हा तोंडावर निकीच्या मी तुझा किती चांगला फ्रेंड आहे हे नेहमीच दाखवून देत असतो, पण आज तो इकडे निकीच्या विरोधात बोलताना दिसतोय जान्हवीच्या साथीने। चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन आहे। तर इकडे जान्हवी म्हणत असते 4-5 दिवस झाले ना ताई, माझं फ्रस्ट्रेशन हिच्यामुळे खूप वाढलेलं आहे आणि काल तर ते एक्स्ट्रीम लेवलला गेलं, कारण प्रत्येक वेळेस हिचं असं आहे की माझ्यामुळे फुटेज मिळतं, माझ्यामुळे फुटेज मिळतं। तर वर्षाताई सांगतात ज्या वेळेस आपल्याला वाटतं की तिथे असताना आपल्याबरोबर भांडण होणार आहे तर तिथून आपण पटकन निघून जावं, कारण 4th पॉईंटला आल्यानंतर त्याच्यामध्ये पडू नये। तर जान्हवी सांगते हो, कारण त्यावेळेस तिथे वाद घालण्यामध्ये पॉईंटच नसतो। दुधाच्या टास्कमध्ये सुद्धा तिने किती बडबड केली, कारण तिचा बॉल तर भरायचाच नव्हता, तिला फक्त पाडायचा होता। त्यावेळेस सुद्धा मी गप्प बसले, तिच्या नादाला लागलीच नाही, कारण मला तिच्या नादाला लागायचंच नाहीये आणि मी लागणार देखील नाहीये। तर अभिजित सांगतो प्रत्येक वेळेस फुटेजच बोलत असते ती। तर जान्हवी सांगते की हां, घरातून बाहेर जाऊन दाखवावं तिने, मग आम्हाला फुटेज मिळतं की नाही बघावं, हिच्या फुटेजसाठी आम्ही इथं आलेलो नाहीये। तर अभिजित सांगतो की हिच्यामुळे जर आम्हाला फुटेज मिळणार असतं तर बिग बॉसने आम्हाला घरामध्ये बोलवलंच नसतं। वर्षाताई सांगतात की काल तर त्यांनी कहर केला, म्हणजे एक तर सर्वांना भूक लागलेली होती आणि त्याच्यामध्ये हिचं इतकं वाद, म्हणजे कधी एकदा जेवण पोटात जात आहे असं झालेलं आणि हिचं म्हणजे संपतच नव्हतं। तर जान्हवी सांगते हां, हिला कोणाची पडलेलीच नाहीये, स्वतःचं झालं की झाली। तर निकीने भांड्याची ड्युटी तिची स्वतःची असताना भांडी घासली नव्हती आणि त्यामध्येच अरबाजने देखील टोप यूज केला, त्यामुळे कालच्या पॉईंटला जान्हवी बरोबर होती की निकी बरोबर होती? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।